नमस्कार. एक शेतकरी बांधवासाठी व पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाबाबतची एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे की आपण चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही चार्ज तुमचा खर्च होत नसतो, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर उजनीच्या असो व महत्त्वाच्या अपडेट मिळत राहतील. तर आज पहाटे 2 वाजता उजनीमध्ये येणारा विसर्ग हा 1,40,173 क्युसेक्स होता व उजनीची टक्केवारी ही 22.29% पहाटे 2 वाजता होती. पहाटे 3 वाजता हीच टक्केवारी 23% व 20 पॉईंट झाली व विसर्ग हा 1,39,762 क्युसेक्स झाला होता. तसेच उजनी धरणाच्या पाऊण शतकाची बातमी आपण पाहूया. उजनी धरणाने पाऊण शतक हे पहाटे 5 वाजता पूर्ण केले. मायनस असणारे धरण यंदा भरतं का नाही ही शंका असताना अशा परिस्थितीमध्ये उजनी धरणाने 25% व 33 पॉईंट पहाटे 5 वाजता धरणात पाणी जमा झालेले आहे. तर उजनी धरणामध्ये येणारा विसर्ग जो आहे दौंडकडूनचा तो 1,32,882 क्युसेक्स पहाटे 5 वाजता होता. तत्पूर्वी पुढील बातमी ऐकण्या अगोदर आपण वीरबाबतची एक महत्त्वाची सूचना आपण पाहूया. तर आज पहाटे 5 वाजता वीर धरणामधून जो नियंत्रणासाठी पाणी सोडण्यात आलेले होते नीरा नदीपात्रामध्ये ते पूर्णपणे बंद करण्यात येत आहे व पावसाचे प्रमाण पाहता ते पाणी कधीही कमी जास्त करण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी एका परिपत्रकाद्वारे सांगितलेले आहे. तर आत्ताची ताजी जर आकडेवारी 9 तारखेची सकाळची पाहावयाची म्हटल्यास उजनी धरण हे 26.25% भरलेले असून गेल्या वर्षी हेच धरण आजच्या तारखेला 90% व 43 पॉईंट होते व आज उजनी धरणामध्ये येणारी आवक आता सध्याची 1,31,262 क्युसेक्स इतकी झालेली आहे. तर तसेच उजनी धरणाच्या वरील साखळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि तिकडून विसर्ग आज कधीही वाढून 1.5 लाखाच्या पुढे पुन्हाही जाऊ शकतो विसर्ग. त्यामुळे उजनी धरणाची वाटचाल ही पाव शतकाकडून अर्धशतकाकडे तरी आज जाईल अशी अपेक्षा करूया. व पुन्हा एकदा विनंती, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बातमी आवडत असतील तर बातमीला निश्चितपणे लाईक करा.